हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अकर्मावस्था भाग 2. लाओत्से पुढे सांगतो की चव नसलेल्याची चव घ्यावी. हे तर आणखीनच विचित्र आहे. कर्मयोग सोडून जास्तीचे कर्म करू नका आणि त्यासाठी नसते व्यवहार करण्याच्या भरीस पडू नका. हे ठीक आहे, आपण थोडेसे समजू शकतो. परंतु चव नसलेल्याची चव कशी घ्यायची? आपल्याला कोणत्याही वस्तूची चव, कोणत्याही गोष्टीची लज्जत घ्यायला एकतर आवडते किंवा आवडत नाही. जर आवडले तर आपल्याला सुख होते आणि ती चव सतत हवी असते आणि त्यामुळे आपण चव घेऊनही सदा अतृप्त राहतो, असमाधानी होतो. चव आवडली नाही तर आपल्याला दुःख होते. अर्थातच आपण नाराज होतो, समाधानी होत नाही. याचा अर्थ एकतर सुख वाटूनही असमाधान आहे किंवा दुःख होऊन समाधान नाही. चव घेतली किंवा घेतली नाही तरी दोन्हीही एकच आहे. याचाच अर्थ समाधान या दोहोंपेक्षा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे. ते चव आवडलेल्या सुखातही नाही आणि अर्थातच चव न आवडलेल्या दुःखात तर नक्कीच नाही. म्हणजे चविष्ट खा किंवा बेचव खा, तुम्ही असमाधानीच असणार आहात. हीच गोष्ट खाण्याशिवाय इतर बाबतीतही लागू होते. उदाहरणार्थ, मनपसंत नोकरी मिळाली नाही तर दुःख होऊन असमाधान होईल. मनपसंत नोकरी मिळाली, सुख वाटेल. तरी तेथे सतत वरच्या जागेकडे, पगारवाढीकडे, अधिकाराकडे डोळे लागलेले असतील. कधीही समाधान नसेल. याचा अर्थ या पलीकडे कुठेतरी कशात काही नसलेल्यात समाधान, आनंद आहे. त्यालाच लाओत्से म्हणतो, चव नसलेल्या जगात चव, रस घेऊन जगा. चवीकडे लक्ष देऊन जीवन जगू नका. तुम्ही सदा असमाधानी असाल. त्यापेक्षा जीवनाकडे लक्ष द्या आणि जीवनासाठी जीवन जगा. आजार बरा होण्यासाठी कडू औषध जिभेकडे दुर्लक्ष करून प्यावे लागते. तसेच देह जीवित राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आहे. देह हे साधन आहे, साध्य नाही. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, याचा अर्थ समजावून घ्या. यात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याला किंमत नाही. देह जीवित ठेवून सृष्टीलीलेचा परमानंद घेणे आणि त्या योगे साक्षात्कारित होणे हा मूलभूत उद्देश आहे. हा मूलभूत उद्देश साध्य करायचा असेल तर आपल्याला आपल्या देहामधील परम ऊर्जेची बचत करून जास्तीत जास्त ऊर्जा वाचवायला हवी. तरच ती परम ऊर्जा कुंडलिनी जागृत होईल. तिचा नको ती अनावश्यक कर्मे करण्यात, नको ते व्यवहार करण्यात, या भौतिक चवीढवीने जगण्यात जर व्यय केला तर ती क्षीण होईल. साक्षात्कारासाठी सहस्राकारात उत्थान घेऊ देऊ शकणार नाही. परंतु जर तिची बचत केली तर ध्यान समाधीमध्ये ती मूलाधार चक्रातून वर उत्थान होईल. सुषुम्ना नाडीमधून एक एक चक्र वर सरकत सरकत सहस्राकार चक्रात प्रवेश करील आणि टाळूमधून परमदर्शन घडवून आणील. आपल्या अवघ्या देहाचे, जीवनाचे सोने होईल. नरदेह, नरजीवन सार्थक होईल. सदाचारी असा. लाओत्से सांगतो की लहान मोठा, कमी जास्त कसाही असू दे, तुम्ही दुस्वासाची परतफेड अति उच्च नैतिक अशा सदाचारानेच करावी. लाओत्सेची ही महान शिकवण अनेक अर्थी समजावून घेण्यासारखी आहे. एखाद्याने तुमचा दुस्वास केला, द्वेष केला, तुमच्याबद्दल घृणास्पद वर्तणूक केली, घालून पाडून बोलून तुमचा कोणी उद्धार केला, तरीही लाओत्से सांगतो की तुम्ही अतिशय उच्च अशी नैतिकता सोडू नका. तुम्ही खालच्या पातळीवर उतरू नका. तुम्ही अशावेळी सदाचारानेच वर्तन करा. एक लक्षात ठेवावे की ही रांगोळी कोठेही कधीही पडली तरी ती स्वतःचा रंग घेऊनच तेथे पडते. याचप्रमाणे आपण कोठेही कधीही आपल्या संस्कृतीचेच दर्शन द्यावे. एखाद्याने खालची पातळी गाठली आणि त्याला जशाच तसे उत्तर देण्यासाठी जर तुम्ही सुद्धा त्याच पातळीवर उतरलात तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय राहिला? समजा तुम्ही जशाच तसे उत्तर दिलेत तर तो पुन्हा तुम्हाला आणखी खालच्या पातळीवर उत्तर देईल. मग तुम्ही पुन्हा त्या खालच्या पातळीवर उतरून उत्तर द्याल. हे असे होत राहील. याला मरेपर्यंत अंत नाही.
इतकेच काय तर दोन्हीही बाजूकडील पुढील पिढी याचा सूड घेत राहील. तसेच एखाद्याने तुमचा दुस्वास केला, तुम्हाला नको ते बोलला, असे गृहीत धरूयात. याचा अर्थ आता भविष्यात तुम्ही त्याचे नाव टाकणार आहात. तर मग वादावादी करून नाव टाकण्यापेक्षा ती नाव टाकण्याची क्रिया वादावादी न करताही होऊ शकते. एखाद्याजवळ प्रत्युत्तर म्हणून वाद घालण्यात आपल्याला खूप त्रास होतो. आपली शांतता बिघडते, आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. यात आपला बहुमूल्य वेळ वाया जातो. याचा आपल्या नित्य जीवनावर फार वाईट परिणाम होतो. अशा वेळी आपण विनाकारण इतरांशी चांगले वागत नाही. विशेष म्हणजे अशावेळी आपण डोक्याला हात लावून बसतो, आपल्या कुटुंबियांना मानसिक कष्ट देतो आणि त्यावेळी तो तिकडे त्याच्या घरीदारी कदाचित आनंदात मजेत असतो. लाओत्से सांगतो की अशा वेळी दुस्वास, द्वेष, आक्रस्ताळेपणा किती आहे याचे मोजमाप नसते. असा विचार करायचा नसतो. अपराध लहान मोठा कमी जास्त कसाही असू दे, त्यावर आपली वर्तणूक अवलंबून असू नये. आपली वर्तणूक सदा सारखीच असली पाहिजे. याचा अर्थ लहान मोठा सज्जन दुर्जन असा भेद न करता सर्व बाबत आपण चांगलेच वागावे. याचा एखाद्या वेळेस एक चांगला परिणामही होतो. आपल्या या अशा वर्तनाने समोरचा ओशाळतो, त्याच्यात सुधारणा होते. मंबाजीने तुकोबारायांचे चरण धरले आणि तो त्यांचा शिष्य झाला, सन्मार्गाला लागला. विसोबा खेचर ज्ञानदेवांना शरण आला आणि त्यांचा शिष्य झाला, सन्मार्गाला लागला. हरि ओम.